सरकारकडून 6 महिन्यांपासून कंत्राटदारांना बिलच नाहीयेत। राज्य कंत्राटदार महासंघाने हे वास्तव मांडलंय। कंत्राटदारांची 21,000 कोटींची देयक प्रलंबित आहेत। कंत्राटदारांची बिलं थकल्याने विकास कामं रखडण्याची देखील भीती आता वर्तवली जाते। आमदार रोहित पवारांनी कंत्राटदारांची पत्र दाखवत हे वास्तव समोर आणलंय। कंत्राटदार आणि अभियंता मजूर संस्थांचे हे सगळे कार्यकर्ते, सगळे कामगार हे आता उद्या सोलापुरात आंदोलन करणार आहेत। आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की 40,000 कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे। यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिलं काढली जातात, 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो, त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे। पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एस्केलेशन, म्हणजे एका बाजूला 40,000 कोटी दिले नाही आहेत आणि काल पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं आहे। हे सगळी उधळपट्टी आहे ती आम्हाला थांबवायला लागेल। ही कामं काही आम्ही थांबवणार नाही, पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार। तुम्हाला पैसे देता देता महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांचे पैसे थांबवावे लागले आहेत। लोकसभेच्या आधी ही ताट होते, पण लोकसभेत एवढा मोठा पराभव 31 जागी झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि सरकारने तिजोरी मोकळी करायला सुरुवात केली की 9.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज हे बहादर सत्तेतनं बाहेर जायच्या आधी करतील। कॉन्ट्रॅक्टरना देणं यांना पैसे नाहीत। एकनाथ शिंदेंच्या काळात शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या, पण आता थोड्या दिवसाने महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांच्या देखील आत्महत्या वाढायला आता सुरुवात होईल। आता या सगळ्या योजना जायला लागल्या, त्यांना लाभार्थ्यांना मिळायला लागला, काही करोड मध्ये मिळायला लागलाय। 2.5 कोटी जवळपास महिला कव्हर त्याच्यात होत आल्यात। आता एक कार्यक्रम आमचा परत आहे रायगडला, तेव्हा स्पष्ट चित्र दिसेल। पण ह्याच्यामध्ये जे भासवत आहेत की आता पगार होणार नाही, आता बिल मिळणार नाही, आता आणखीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, हे बरोबर नाही। कारण मी पण 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला एक कार्यकर्ता आहे। आम्हालाही थोडी आर्थिक शिस्त कळते, त्यांच्या एवढी नाही परंतु कळते। राज्याचा जीएसटी कमालीचा वाढला, राज्याची स्टॅम्प ड्युटी कमालीची वाढली, राज्याचा एक्साईजचा टॅक्स प्रचंड वाढला, राज्यातल्या वेगवेगळ्या खनिजातून मिळणारी रॉयल्टी खूप वाढली आणि बँक लोन काढण्यासाठी जी स्पेस असते ती अजून खूप हाताशी आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीची विरोधकांनी काळजी करण्याचं कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।